पोरी हो, आताच मी रत्नाच्या भेटीला इकडे आलो आणि अत्यंत दुःखी असा झालो. दुःख याच्यासाठी झालं की आपलेच नातेवाईक बायको 5 वर्षापूर्वी मरण पावली. एका पोरीचं लग्न झालं, 2 जवान पोरी आहेत आणि एक 12वीत आहे, एक 13वीत आहे. बाप दारू पिऊन आला आणि घरात मुलींना मारझोड. त्या पोरी बिचाऱ्या मला 2 भाकरी टाकून बेसन खाऊ घालावं, पण बापानं हा तमाशा केला आणि माझ्या डोळ्यात हसा आले. आता तर तो शब्दही वापरता येत नाही. मात्र आमचे पूर्वीचे जीवन हे असेच होते आणि आजही माझा अर्धा अंग नरकात पडलेला आहे हे पाहून मी दुःखी झालो. अर्थात मी दुपारी नारायणच्या घरी भरपूर जेवलो, झोपलो. त्यांच्या घरी संडास बाथरूमची सोय आहे, रत्नाच्या घरी ती सुद्धा नाही. म्हणजे एवढे हे 4 भावंड इंदोरला नोकऱ्या करून गावाचे असे पान खेळतात. आणि जो आता दारूचा बाप आहे तो पुन्हा दारूच्याला बाहेर गेला. मला तर जेवायची इच्छा नव्हती, माझ्या डोळ्यात हसा आले. मात्र त्या मुली बोलल्या, मामा तुम्ही जेवण करूनच जा, त्याच्यामुळे तुम्ही घास भिटकून येणार. तर तुम्हा मुंबईच्या मुलींना या सत्य जीवनाची, नरक जीवनाची जाणीव असावी म्हणून तुम्ही डोळ्यासमोर प्रसंग उभा करा की धड रोजगार नाही, धड खायला नाही आणि घरात बाप आला की मारहाण करतो. ज्या 2 जवान मुली आहेत, बायको 5 वर्षापूर्वी कॅन्सरने मेलेली आहे, ते घर तुम्हाला कसं वाटेल आणि त्या मुलींबद्दल तुम्हाला कसं वाटेल. आणि खेडेगावात एक बरं आहे की शेजारचे नातेवाईक धावून येतात आणि त्या मुलींवर आईसारखं प्रेम करतात. अशी ही या नरकातली कहाणी. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो.